केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सार्वजनिक वाहनामधून प्रवास केला। पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी गडकरी आले होते आणि तेव्हा गडकरींनी बसने प्रवास केला। नितीन गडकरी यांनी बसने प्रवास केला। एकीकडे पंतप्रधानांनी काटकसर करण्याचं आवाहन केलेलं आहे, इंधनाची बचत करा असं म्हटलंय। आपण बघितलं नुकतंच की फडणवीस बाईकवरून विधान भवनामध्ये पोहोचले, तसं गडकरी सुद्धा पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी बसने पोहोचले, म्हणजे सार्वजनिक वाहनाने पोहोचले। या संदर्भात प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याला आणखी तपशील देत आहेत। प्रीतम, रिद्धी, खरं तर आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं जे वेळापत्रक आहे ते नुकतंच जाहीर झालेलं, आणि याच वेळापत्रकाला धरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण पालखी मार्गाची जी आहे ती पाहणी केली। आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं त्यांनी पूर्णपणे पाहणी केली आणि याच पाहणी दरम्यान त्यांनी काही सूचना देखील केल्या, आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे देशाला आवाहन केले त्याचं पालन करत त्यांनी बसमधून जो आहे तो प्रवास केलेला आहे। संपूर्ण ताफ्यातल्या गाड्या कमी केलेल्या आहेत। त्याचबरोबर या पालखी सोहळ्याला जवळपास 11,000 कोटींचा हा प्रोजेक्ट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2021 साली या पालखी सोहळ्याचं म्हणजे भूमी मार्गाचं जे काही रस्ते आहेत त्याचं भूमिपूजन केलं होतं, आणि ते जवळपास 90% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। सातारा असेल, पुणे असेल आणि सोलापूर असेल, तिन्ही जिल्ह्यातून हे पालखी महामार्ग जातात आणि वारकऱ्यांचा प्रवास आणि वारी सुखकर व्हावी यासाठी खरं तर गडकरींनी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांच्याच कार्यक्रमामध्ये असा प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे। त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेलं आहे आणि हरित मार्ग म्हणजे ग्रीन कॉरिडॉरची देखील त्यांनी इच्छा यावेळेस बोलून दाखवली, आणि आजूबाजूच्या गावांचा पाहणीसाठी विशेषतः मोदींनी केलेल्या आवाहनानुसार गडकरी बसने आलेलं पाहायला मिळाली, याची सुद्धा विशेष चर्चा झाली। प्रीतम, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।